रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना ओवाळणी। लाडकी बहीण योजनेमधील 1 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेमधील 1 कोटी 35 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33 लाख महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले। सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारवर आरोप। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग सुरू। मतदारसंघात जातीय समीकरणाची माहिती घेणं सुरू। मला आघाडी फागाडी नको, निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीत जाणार नाही। 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीत मोठा निर्णय, जरांगेंची माहिती। जरांगे पाटलांचा पहिला उमेदवार ठरला। नांदेडमधील भाजप नेत्या मिनल खदगावकर मनोज जरांगे यांच्या भेटीला। भाजपने विधानसभेची उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार, खदगावकरांची प्रतिक्रिया। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळलं, पण दादांना नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। दादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रिया सुळे काय करतात हा प्रश्न। बारामतीमध्ये सुळेंसाठी महाराष्ट्र लढलाय, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट। रामकृष्ण हरी असं म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतील नेत्यांचा अजित पवार यांच्यावर दबाव। विधानसभेला सुद्धा दादांवर माझा मतदारसंघाबाबत असाच दबाव असेल, रोहित पवारांचा आरोप। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अजित पवारांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी मिटकरींच्या टीकेमुळे मनसे आणि दादा गटामध्ये निर्माण झाला होता वाद। अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारने जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। दिल्लीतील सेंट्रल विस्टाप्रमाणे राज्यातही महाविस्टा प्रकल्प। मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्यासाठी निविदा, तर येत्या काळामध्ये विधान भवनासाठी सुद्धा निविदा काढण्यात येणार। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि जितेंद्र अंतापूरकर यांची शिंदेंसोबत भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा, खोसकरांसह अंतापूरकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप सगळे एकमेकांसोबत गेलेत। एमआयएमची देखील इंडिया आघाडीसोबत जायची इच्छा, इम्तियाज जलील यांचं विधान। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याची माहिती। ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। बदल्यांमधील भ्रष्टाचारावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर आरोप। महायुती सरकारची प्रतिमा डागाळते, भाजपच्या मंत्र्यांनी अशा आरोपांपासून दूर राहावं, संघाचा सल्ला। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत। 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। मुंबईच्या कांदिवलीमधील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याचं काम सुरू।